की प्रॉपर्टी कर असताना, कोळीवाडा असताना सायन कोळीवाडा का तुटला, या पापाचे वाटेकरी कोण, हा माझा प्रश्न मुंबईकरांना. हे टेक्नी पेपर दिले की हे केस लिहितात, हायकोर्टात भूमिका मांडतात, पण गुलाम असलेल्या माणसाला उभं कसं करायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं. त्यांनी सांगितलं की गुलामाला गुलामांची जाणीव करून द्या. आणि म्हणून इथे बसलेल्या महिलांना मी सांगतो की गावठाण चळवळ आजची ह्या गावातली एका महिलेने उभी केली, जहरची टाळ्या द्या. कारण आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिताना सांगितलं की पहिल्यांदा अधिकार हा महिलांना द्या. म्हणजे हिंदू कोड बिल जे आहे ते प्रसिद्ध आहे आता, कारण आम्हाला ते हजारो वर्षापासून अस्पृश्य हलके म्हणत आले. आणि ही गोष्ट महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली. मधले जे लोक आहेत, SC ST OBC आणि मुस्लिम आणि अदर लोक आहेत, त्यांना सुद्धा सरकारने SRA मध्ये फसवलंय. म्हणजे त्यांना काय त्यांच्यावर उपकार नाही केले. रमाबाई आंबेडकर नगर सारखी वस्ती 156 एकर होती, 4 FSआनी ती 600 एकर झाली असती, पण तिथे लँड राईट्स कोणी मांडला नाही. जर आम्ही 30 वर्षापेक्षा जास्त एखाद्या जमिनीवर राहतो तर आम्ही जमिनीचे मालक होतो. जमिनीचे मालक आम्ही आहोत, तर स्वयं विकास करण्याचा अधिकार आम्हाला आहे. आता प्रवीण सरकारला दिल्यानंतर अगोदरचं रेकॉर्ड काही असेल ते काही म्हणतील माडाबिडा, आपल्याला ऐकायची गरज नाही, आपल्याला ते लागू होत नाही. मुंबईच्या भूमिपुत्रांना क्लस्टर SRA लागत नाही. कोणाचा बाप येऊ दे त्यांना आम्ही सांगू, कोणाचा बाप असू दे, महसूल मंत्री असू दे किंवा मुख्यमंत्री असू दे, आम्ही भारताचे लोक या देशाचे मालक आहोत. आमच्या उरणला पण ईस्ट इंडियन समाज आहे, तिथे चर्च आहे. त्या चर्चला आमच्या इथल्या आगरी कोळ्यांनी जमिनी दान दिलेल्या आहेत, तुम्ही तिथे बघू शकता. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं गावठाण वाचवणं हा मुख्य विषय आहे. आणि या गावठाणच्या चळवळीमध्ये मला कल्पना आहे की मुंबईचे जे भूमिपुत्र आहेत त्यामध्ये आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी हे सगळे भाऊ आहेत. पण याच्यामध्ये 400 वर्षापूर्वी जे धर्मांतर केलं गेलं आमच्या लोकांकडून, आमचे लोक पण त्यामध्ये होते. आणि हा जो ईस्ट इंडियन समाज आहे, मुंबईच्या गावठाण लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आमचे ईस्ट इंडियन भाऊ इथे मांडतात. ॲडव्होकेट पेमेंटा असतील आणि विविन डिसूजा असतील, हे आमचे आधारस्तंभ आहेत. आणि अल्मेडा साहेब हे माजी नगरसेवक आहेत, त्यांना मुंबई महानगरपालिका माहीत आहे. आता इथे एक नगरसेवक आमचे बंधू खान साहेब यांनी जी भूमिका सांगितली ही अप्रतिम होती. म्हणजे त्यांनी जी माहिती सांगितली ती अतिशय महत्त्वाची भूमिका आहे आणि ते आपल्याबरोबर आहेत. याचबरोबर डेनिस डिसूजा हे तरुण आहेत आजच्या चळवळीतले. मनोज मासेलकर भंडारी समाजाचे नेते आहेत. भंडारी समाज हा सुद्धा मुंबईचा भूमिपुत्र आहे. आपण इथे आज जे आलेलो आहोत त्यामध्ये अल्मेडा साहेबांची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी आपल्याला चेतवण्याचा प्रयत्न केला, पेटवण्याचा प्रयत्न केला. आपली जी गावठाणं तुटत आहे त्याला मुख्य कारण आहे की आपण कोण आहोत ह्याचीच ओळख नाही. खरं म्हणजे अल्मेडा साहेबांची विनंती असते की जसं इकडचं विमानतळ ईस्ट इंडियन समाजाच्या जमिनीवर झालं, तसं आमचं नवी मुंबई एअरपोर्ट हे आगरी, कोळी, भंडारी, आदिवासी आणि ईस्ट इंडियन समाज तिथे सुद्धा आहे, त्यांच्या जमिनीवर झालं. आम्हाला फसवलं गेलं. विवेन डिसूजा साहेब आत्ताच अलीकडे निर्णय आला की त्या विमानतळाला जी जमीन घेतली गेली ती जमीन घेताना जो कायदा राबवला गेला तो कायदा म्हणजे GR होता, जे कायदा नव्हताच. 22.5% GRनी ती जमीन घेतली, लोकांना फसवलं गेलं. आणि कायदा कुठला होता तर 2013चा कायदा. परंतु लोकांना फसवलं जात असताना पनवेल, उरण, नवी मुंबई इथल्या कुठल्या वकिलांना आम्ही कसे फसवलं जातोय हे समजलं सुद्धा नाही. आणि आम्हाला ही जी फसवणूक आहे त्या फसवणुकीमध्ये आज विमानतळ पूर्ण झाल्यावर निकाल आला की तुम्हाला कायदेशीररित्या फसवलेलं आहे. आणि म्हणून अल्मेडा साहेबांनी जी लढाई सांगितलेली आहे ती GVK कंपनी आमच्याकडे पण होती, आता अदानीकडे तो विमानतळ गेला आहे. परंतु हा अस्खलित इंग्रजी बोलणारा समाज, ईस्ट इंडियन समाज, जो आमचाच भाऊ आहे, आम्ही सुद्धा मच्छीमार होतो. परंतु या सगळ्या आंदोलनामध्ये आत्ता जी विवेन डिसूजा यांनी भूमिका मांडली त्या भूमिकेशी मी सहमत आहे. आम्हाला अभिमान आहे की अशा प्रकारचे विद्वान भाऊ आमचे कोर्टामध्ये आहेत. आणि 2019 ही याचिका हायकोर्टात होती, त्यावेळी हायकोर्टाच्या खाली
मी सुद्धा त्यांच्याबरोबर होतो आणि या याचिकेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की गावठाण तुम्ही घेऊ शकत नाही हे सरकारला न्यायालयात सांगण्याचा प्रयत्न ईस्ट इंडियन समाजाने केला आहे. त्याचा मला अत्यंत अभिमान आहे. अशाच प्रकारची भूमिका आम्ही पनवेलमध्ये कोर्टामध्ये घेतलेली आहे. आमच्याकडे नवी मुंबईमध्ये जे तरुण लढत आहेत, इंग्लंडमधून आलेले तरुण आज लढत आहेत, किरण पाटील त्यांनी हायकोर्टात ती भूमिका मांडली पनवेलची आणि सांगितलं की तिथल्या तहसीलदारांनी तिथल्या कलेक्टरनी गावठाणं मोजलेली नाही स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आणि म्हणून ही गावठाणं वाचली पाहिजेत अशी भूमिका आम्ही पण कोर्टात मांडलेली आहे. परंतु मुंबईची भूमिका ज्या पद्धतीनं ईस्ट इंडियन समाजाने मांडली त्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजेत. ॲडव्होकेट ग्रेशियस साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण इथे यावं. नाही, आपला मोठा सन्मान आहे. या इकडे 2 मिनिटं येऊन बसून जा. लोकांना चेहरा, तुम्हाला वेळ नसेल तरी चालेल पण या इकडे. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्या दोन्ही ॲडव्होकेटसाठी. आणि पुन्हा एकदा सांगतो, ईस्ट इंडियन समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मुंबईच्या भूमिपुत्रांसाठी मांडलेली आहे. जोरात टाळ्या वाजवा पुन्हा एकदा. बसा सर. हां, तर कायद्याने हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं होतं. आता विवियन डिसूजांनी जी भूमिका कायदेशीर मांडलेली आहे त्यामुळे माझं काम खूप सोपं झालेलं आहे. हे त्यांनी प्रास्ताविक अप्रतिम केलं. मला त्यांना विनंती राहील की आपण अत्यंत विद्वान आहात, ह्या ज्या सभा होतात या सभा लोकांसमोर गेल्या पाहिजेत. म्हणजे आपलं भाषण एवढं अप्रतिम होतं की ते भाषण रेकॉर्ड झालं असतं तर संपूर्ण मुंबई, ठाणे, रायगडला त्याचा फायदा झाला असता. ठीक आहे, आपण मीडियासमोर गेलं पाहिजे. मी इथे हे जी सभा आयोजन करणाऱ्या ताई आहेत, ताई आपलं नाव काय? हां, फ्लोरी. ते आम्ही बघा, आम्ही आगरी कोळी असेच राहिलो. ताईचं नाव घेण्याला सुद्धा भीती वाटते आम्हाला, तो शब्द तोंडातून येईल काय. पण ईस्ट इंडियन समाजाने ही प्रगती आमच्यातून केलेली आहे, आम्हाला आपला अभिमान आहे. ताई, आपण ही सभा आयोजित केलीत, अतिशय सुंदर आयोजित केली सभा. हे समोर बसलेले लोक, बाजूचे लोक, फक्त आपल्याला विनंती नेहमी राहील की आपल्या गावाचा एक बोर्ड पाठीमागं असला पाहिजे. आता जे लोक बघतील त्यांना कळलं पाहिजे या गावाचं नाव काय. आपल्या गावाचं नाव काय? बांद्रा हां, कोळवाड गावठाण. हे जे सांगितलं ना, अल्मेडा साहेबांना आपण नेहमी बोलवा, कारण का अत्यंत सिनियर आहेत आणि ते आमचे दादा आहेत खान साहेब, ते सुद्धा या सभेमध्ये ईस्ट इंडियन बांधव आहेत आणि काही मुस्लिम बांधव सुद्धा आहेत. पाठीमागं बसलेले दादा बसलेत बघा, लाल शर्ट घातलेलं. मी अभिमानाने सांगेन की चिता कॅम्प तोडायची एक नोटीस आली. चिता कॅम्पमध्ये रस्ता बनवायचा होता आणि नोटीस आली आणि तो तुटणार म्हणून मला तिथल्या लोकांनी बोलवलं. मी त्यांना सांगितलं नोटीस मला दाखवा. त्या नोटीसमध्ये लिहिलं होतं की रस्त्यासाठी भूसंपादन. मी त्यांना विचारलं रस्त्यासाठी भूसंपादन आहे तर कायदा कुठला आहे, तर ते कायदा त्यात उल्लेख नव्हता. तर 2013चा कायदा आज मुंबईला लागू आहे, म्हणजे रस्त्यासाठी घ्यायचा असेल तर. आणि त्यांना मी अडवलं आणि त्यांना सांगितलं की नवी मुंबई एअरपोर्टमध्ये ज्या जागा आमच्या घेतल्या त्याला 2013च्या कायद्याने 4 पट मोबदला आहे. ही जर मुस्लिम वस्ती मोहल्ला तोडायचा असेल तर तुम्हाला 4 पट मोबदला द्यावा लागेल. आणि याचा एक व्हिडिओ मोबाईलमध्ये टाकला. दुसऱ्या दिवशी स्थानिक आमदार आले, आम्हाला रस्ताच नाही करायचा. म्हणजे ती नोटीस बोगस होती. आम्ही तिथले मुस्लिम वस्ती आणि तो दर्गा, आपल्या काय म्हणता येईल आपल्याला, मस्जिद, ती वाचवली. तर ह्या मुंबईमध्ये मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आमच्यासोबत आहेत. 50% लोक हे मुस्लिम होते समुद्रावर. आणि ईस्ट इंडियन समाज तर आमच्यातूनच निघून गेला आहे, तो काय वेगळा भाऊ नाही आहे. मुद्दा असा आहे की आज मुंबईमध्ये आगरी, कोळी, भंडारी या 3 ओबीसी जाती आणि अल्पसंख्याक ईस्ट इंडियन, ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्या गावठाणांना टार्गेट केलं जातं आहे, ती तोडली जात आहेत. आणि म्हणून हा विषय जिल्हाधिकाऱ्यांचा जसा आहे तसा अल्पसंख्याक आयोगाचा आहे. डेनिस डिसूजा यांचं घर तोडायची वेळ आली त्यावेळी मी अल्पसंख्याक आयोगामध्ये गेलो होतो आणि सांगितलं की तिथे क्रॉस आहे, त्यांचा पूजा करण्याचा अधिकार आहे, संविधानाने तो विशेष अधिकार दिलेला आहे, तर ते वाचलं पाहिजे. मी आमचे बंधू माजी नगरसेवक ना आत्ता आहेत, हां, त्यांना पण विनंती करेन की गावठाणाची चळवळ केवळ आगरी, कोळी, भंडारी अशी मर्यादित ठेवायची नाही, तर आपल्याला मुस्लिम बांधवांच्या वस्त्या, ते मुंबईचे भूमिपुत्र म्हणून आपल्याला आंदोलन करावं लागेल. कारण सगळ्यात अशिक्षित, अज्ञानी लोक आपले आहेत.
त्यांचे फॉर्म भरून घेतले जातात, SRAचे सर्वे केले जातात, लोकांना माहीत नसतं. आणि म्हणून या सभेत मी जास्त अधिक न बोलता मुद्द्यावर येतो. सायन कोळीवाडा जो आहे, त्या सायन कोळीवाड्यामध्ये आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन राहत होते. तो साधारणपणे 1910-1902च्या काळामध्ये दुसऱ्याकडून आणून तिथे बसवलं होतं. त्यांच्या जमिनी घेतल्या होत्या, म्हणजे शासनाने त्यांना वसवलं होतं. परंतु त्या लोकांना आम्ही मुंबईचे भूमिपुत्र आहोत हे सांगणारे नेते भेटले नाहीत. म्हणून अल्मेडा साहेब यांचं भाषण का महत्त्वाचं आहे? कारण आमच्याकडे आमची मुंबईची मालक असलेली अस्मिता आम्ही विसरलोय. मुद्दा तो आहे. आज मुंबईचे भूमिपुत्र म्हणून सगळेजण सांगायला लागलेत की आम्ही मुंबईचे मालक आहोत. आता अदानी सांगायला लागला की मुंबई आमची आहे, धारावी आमची आहे. धारावीमध्ये ईस्ट इंडियन आहे, धारावीमध्ये 12 कोळीवाडे आहेत. मग कोळीवाड्यांचा SRA कसा होतो? परंतु त्याविषयी बोलणारा माणूस नाही. म्हणून ताई आपल्याला धन्यवाद आहे की डरकाळी आहे. हा आमचा आवाज आहे की आशिष शेलारांचं इथे नाव आलं. वरळीला पहिली सभा लागली ज्यावेळी मुंबईच्या विधानसभेने सांगितलं की सगळे कोळीवाडे, ईस्ट इंडियन वाडे, भंडारवाडे आम्ही झोपडपट्ट्या घोषित करतो आणि त्यांना SRA च्या पद्धतीने डेव्हलप करतोय. त्यावेळी मी आशिष शेलारांना सांगितलं, तुम्ही इथले नाहीत, तुम्ही बाहेरून आलेला आहात. आणि मी अभिमानाने सांगेन की मुंबईमध्ये आलेले बरेच अमिताभ बच्चनपासून शाहरुख खान, उद्धव ठाकरे, राजसाहेब ठाकरे हे सुद्धा बाहेरून आलेले आहेत. मुंबईचे भूमिपुत्र हे आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासीच आहेत. मग हे जे भूमिपुत्र आहेत, या भूमिपुत्रांना तुम्ही स्वातंत्र्यानंतर 70-75 वर्ष झाली, त्यांचं प्रॉपर्टी कार्ड अजून दिलेलं नाहीत. आणि प्रॉपर्टी कार्ड असले तरी त्याला SRA घोषित करतायत. आणि म्हणून आपल्याला जे आमचे वकील आहेत त्यांच्यासाठी हे अत्यंत कठीण उदाहरण आहे की प्रॉपर्टी कार्ड असताना, कोळीवाडा असताना सायन कोळीवाडा का तुटला? या पापाचे वाटेकरी कोण? हा माझा प्रश्न मुंबईकरांना आहे. कोळीवाडा होता, ईस्ट इंडियन लोक होते, का तुटले? त्याचं कारण आहे की हे लोक गुपचूप येतात, सर्वे करतात आणि सांगतात तुम्ही आता SRA मध्ये आलात. म्हणजे 20 वर्षापूर्वी झालेला आहे. साहेब माझ्याकडे 1970चा सर्वे आहे, 70-72चा. त्यामध्ये आपल्या सगळ्या गावठाणांचे सर्वे केले गेले. सर्वे करणारे हे महाराष्ट्रातले किंवा बाहेरून आलेले लोक होते. आता ते झोपडपट्ट्यांमध्ये राहायचे. त्यांनी आपल्याला सांगितलं ह्यांच्या झोपड्या आहेत. तर पूर्वी घरं आपल्या नारळाच्या झावल्यानी वगैरे असायचे, आपले मच्छी सुकवायच्या जागा असायच्या. त्यांनी त्यावेळी नोंद अशी केली की हे सगळे स्लम आहेत. त्यावेळी आपल्याला हे माहीत नव्हतं की आम्ही भूमिपुत्र आहोत, आमच्या जमिनी आम्ही मुंबईला दिल्यात. आज सुद्धा गावठाण चळवळीमध्ये कमी कुठली गोष्ट असेल तर एकच गोष्ट आहे की आत्मविश्वास नाही लोकांमध्ये, की सांगायची हिंमत नाही की आम्ही मालक आहोत. आणि मालक असताना स्पष्ट करा की मालक कोण आहेत आणि बाहेरचे कोण आहेत. उद्या अदानी बोलेल मुंबईचा मालक मी आहे, मग तुम्ही काय बोलणार त्याच्यासमोर? आम्ही स्लम आहोत, आम्ही अतिक्रमण करणारे आहोत, आम्ही मालक आहोत. तुमच्यामध्ये एवढा बाणेदारपणा पाहिजे की आपण मुंबईमध्ये जे मराठी माणूस करतात त्यांना सांगितलं पाहिजे नुसतं मराठी माणूस गोल गोल बोलू नका. त्यामध्ये ईस्ट इंडियन, आगरी, कोळी, भंडारी, आदिवासी यांच्या नावाचा उल्लेख करा. हे मुंबईचे भूमिपुत्र आहेत. पण आपण ते बोलत नाही. आपण दुसऱ्यांचा आदर करतो. कशाची भांडण पाहिजे? पण कधीतरी भांडण हे करावंच लागतं. नवी मुंबईत आमच्या एअरपोर्टमध्ये आमची गावं 10 गावं तोडली, उठवली. आज त्यांच्यावर काम कुठलं करायची वेळ आले? हाऊसकीपिंग. मराठीमध्ये काय बोलतो आपण? झाडू पोछा. इंग्रजीमध्ये बोलल्यावर माणसाला बरं वाटतं, आम्ही हाऊसकीपिंग करतो. पण झाडू मारायची वेळ तिथे पण आली, इथे पण आली. आमच्याकडे काम नाही राहिलं. आम्ही मुंबईचे राजे आहोत. पण हा आत्मविश्वास सभेमध्ये भरणं. बाकी बघा हे वकील आहेत, हे पेपर दिले की हे केस लिहितात, हायकोर्टात भूमिका मांडतात. पण गुलाम असलेल्या माणसाला उभं कसं करायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं. त्यांनी सांगितलं की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या. आणि म्हणून इथे बसलेल्या महिलांना मी सांगतो की गावठाण चळवळ ना आजची ह्या गावातली एका महिलेने उभी केले, तिच्यासाठी टाळ्या द्या. कारण आपण मातृसत्ताक आहोत. तुम्ही वेलंकनी आईला मानता, आम्ही एकवीर आईला मानतो, बरोबर आहे. पण कोणाला मानतो? आईला मानतो. बाबापेक्षा आईचा आवाज आमच्याकडे मोठा आहे, कोळीवाड्यात, ईस्ट इंडियन वाड्यात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिताना सांगितलं की पहिल्यांदा अधिकार हा महिलांना द्या. म्हणजेच हिंदू कोड बिल जे आहे ते प्रसिद्ध आहे. आता ख्रिश्चन समाजाचं मला माहीत नाही, पण महिलांना राईट्स प्रॉपर्टीवर द्या.
आज सुद्धा जी घरं आहेत त्यावर अर्धा अधिकार महिलांचा आहे, जमिनीवर आहे. परंतु महिला असं समजतात हे गावठाण बिवठाण आमचं काय, आम्ही कशाला येऊ. पण मी ताईला पुन्हा एकदा धन्यवाद देईन की ताई या सभेमध्ये महिला जास्त असल्याच पाहिजे आणि हा महिलांचा राईट्स आहे. आता राहिला मुद्दा, कोर्टामध्ये केस मांडताना आपले वकील केस मांडतात, परंतु लोक अगोदरच हारले. लोकांनी सांगितलं ना हे स्लमच आहे. वकील साहेब आपण काय करू शकतो? काही करू शकत नाही. आणि म्हणून ह्या ग्रामसभा, याला शब्द आहे ग्रामसभा. आजची जी कायद्याची जी भाषा आहे ही ग्रामसभा आहे, आपलं गाव आहे. आणि नागपूरच्या आदिवासींनी सिद्ध केलं, नागपूरच्या आदिवासींनी सांगितलं सरकारला, लोकसभेला, की आम्ही आदिवासी आहोत, म्हणजे इथले मूळ निवासी आहोत, इथल्या बाजूचं जंगल आहे हे आमचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी कायदा केला, वनहक्क कायदा. गुगलमध्ये गेलात तर 2006चा तो कायदा आहे. आणि त्यांनी सांगितलं जंगलांवर आमचा अधिकार आहे. तसं अल्मेडा दादा, इथला समुद्र आहे मुंबईचा, हा आमचा आहे. सलमान खानला सांगावं लागेल, तू तर पाहुणा आहे, हा समुद्र आमचा आहे, खाडी आमची आहे. आणि मुस्लिम बांधवांना पण मी सांगतो की मुस्लिम बांधव जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात 50% आहे, 50% आहे. तुम्ही कधी सांगाल की नाही? अलिबाग शहराचं नाव अलीशाह बाबा यांच्यामुळे अलिबाग हे नाव पडलं. याकूत बाबांना छत्रपती शिवाजी महाराज गुरु मानायचे. या देशाचा गुरु असणाऱ्या समाजाला आज शत्रू म्हणून समोर ठेवलेला आहे. हे आमचं अपयश आहे. आणि हे अपयश कसलं आहे? प्रबोधन न करण्याचं. आणि म्हणून तुम्हाला थोडासा त्रास होईल की राजाराम पाटील विषय सोडून का बोलता. मी विषय सोडत नाही. तुम्ही मुंबईचे भूमिपुत्र आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. आत्ता जो SRA इथे आणला गेला, हा SRA बिल्डरांच्या फायद्यासाठी आणला गेला. तुम्हाला वाटतंय ते तुम्हाला फुकट घर देतात, पण तुम्हाला माहिती आहे की जे जमिनीवरचं घर आहे त्याच्यावर 4 घरं एकावर एक होऊ शकतात. जो FSI हा शब्द आहे तो तसा आहे. मग भिंतीच्या खर्चामध्ये 4 घरं बिल्डर घेतो आणि आम्हाला सांगतो फुकट घर दिलं, अरे तू जमीन घेतली खालची त्याचं काय. आणि म्हणून अल्मेडा दादांनी सांगितलं की SRAला एवढा FSI आणि गावठाणाला का नाही. गावठाणाला SRA असलाच, गावठाणाला FSI असलाच पाहिजे. आमचे मनोज माशेलकर यांनी जे मुंबईच्या जमीन हक्काच्या आंदोलनात जी क्रांती केली, त्यांनी सांगितलं की आज आपण गावठाण वाचवतोय, ही अर्धी लढाई आहे. पूर्ण लढाई काय आहे तर या गावठाणाच्या बाहेरच्या जमिनी आमच्या आहेत. तुम्ही आत्तासुद्धा काढलं तर जमिनी आमच्या निघतात. मुंबईतल्या 90% इमारती आहेत त्यांना CCOC नाही आहे. ते का नाही आहे? कारण जमिनीचे मालक आम्ही आहोत. जमिनीचा मालक हे कोणी अजून सिद्ध झालेलं नाही. आपल्या वकिलांना खूप काम आहे, भरपूर काम आहे. एवढं काम आहे की किती केस लढणार. आता परवा आम्ही वर्सोव्याला, ती ताई कुठली, नाव काय त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ग्रेशियस ताई म्हणून आहे, व्हिडिओ व्हायरल होतोय. टीचर आहेत त्या स्कूलमध्ये, 80 वर्षाचे आईवडील आहेत. अत्यंत बिकट असतं. आता त्यांचं घर 10 गुंठ्यामध्ये आहे आणि 10 कोटी रुपये गुंठ्याप्रमाणे त्यांची 100 कोटीचं नुसतं घर आहे. आणि 4.5 एकर जागा आहेत, ईस्ट इंडियन आहेत. 4.5 एकरची किंमत होते 1600 कोटी. त्यांचा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होतोय. अनेक माजी आमदारांचे फोन आले की ईस्ट इंडियन समाजाचे लोक कोण आहेत, एवढी त्यांची जमीन कशी. ईस्ट इंडियन समाज हा मुंबईचा मालक आहे. त्यांचा व्हिडिओ फिरतोय, परंतु त्यांच्याकडे मदत घेऊन अजून कोणीही गेलेला नाही. माझी विनंती आहे आपल्याला, 1600 कोटींची जमीन असलेली एक टीचर आहे, तिला जर आम्ही मदत करू शकत नसू, तुम्ही मदत कोणाला करणार. एवढी जमीन आपली आहे. आता मुद्दा असा आहे, तिच्याकडे जमीन आहे, तिच्याकडे पेपर आहेत, कोर्टाने डिक्री दिलेली आहे, हायकोर्टाने सांगितलं ही जमीन तुमची आहे, तरी सुद्धा शासन तिच्याकडे बघत नाही. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं ताबडतोब 2 पोलीस द्या तिच्या सुरक्षेसाठी. तिला मारून टाकतील लोक, तिचे खून पडतील. आणि हीच अवस्था आपली आहे. आणि म्हणून अल्मेडा साहेब नेहमी सांगतात की पहिल्यांदा समाजाला चेतवा, हा समाज लढत नाही. त्यांचं मला वाटतं 60 उलटलेली आहे, पण एखादा 18 वर्षाचा तरुण बोलू शकणार नाही एवढा जोश त्यांच्या वक्तव्यामध्ये असतो. मला त्यांचा अभिमान आहे. मुद्दा असा आहे की आजच्या घडीला ही लढाई कशी लढायची हे आमचे वकील विवियन डिसूजा, आदरणीय पेमेंटा साहेब यांनी सगळ्या हायकोर्टाला आणि महाराष्ट्राला सांगितलेले आहे. मुद्दा असा आहे की सायन कोळीवाडा आम्ही सगळे असताना तुटला. याचं कारण सांगतो की आपल्याला SRA आणि गावठाण यातला फरक माहीत नाही. SRA हा आपल्या फायद्यासाठी आहे असं भासवलं जातं, परंतु लोकांना मूर्ख बनवण्याचा तो उद्योग आहे. तुमची 1000 घरं असतील तर त्यातली 500 अपात्र करतात. जमीन तर सगळी घेतात, पण अपात्र लोकांना भटकायला लावतात. नंतरचा जो परिणाम आहे SRAचा, हा आपल्या
अस्तित्व संपवण्याचं आहे आणि म्हणून अगोदर ही जी सभा होते असे प्रत्येक ईस्ट इंडियन गावात ही सभा झाली पाहिजे. मला कल्पना आहे, मी ही सभा घेतली, आम्ही तुम्हाला सांगितलं, तुम्ही आमचं ऐकाल याची गॅरंटी नाही, कदाचित तुम्ही आम्हाला बोलवणार नाही, पण तुमच्या कायम लक्षात राहील की जे दादानी सांगितलं ते खरं होतं, जे आम्ही सायन कोळीवाड्याला सांगितलं होतं पण त्याने ऐकलं नाही. विषय असा आहे की गावठाणाची बाजू कोणी मांडली नाही. इथे विवेन डिसूजा साहेबांनी वर्णन केलं, तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड दिलं, तुमची ही जमीन आहे. जरी बाकीच्या याला स्लम घोषित झालं असलं तरी आम्ही अतिक्रमण करणारे लोक नाहीत, आम्ही मुंबईचे भूमिपुत्र आहोत आणि आपण मुंबईचे भूमिपुत्र आहोत. हीच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हीच भूमिका आशिष शेलार, हीच भूमिका सन्माननीय उद्धवजी ठाकरे, हीच भूमिका राज ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री यांना समजवणं, आपला आवाज तिथे पोहोचवणं, यासाठी मोठे मोठे स्पीकर आणि डीजे आणि पत्रकार पाहिजेत, मीडिया त्यासाठी पाहिजेत. मीडिया नसल्यामुळे आपला प्रॉब्लेम होतोय. आम्ही हळदीला मोठे मोठे कॅमेरे लावतो, डीजे लावतो, मटण करतो, पार्ट्या करतो, पण आम्ही भूमिपुत्र आहोत हा आवाज आम्ही पोहोचवलेला नाही. आणि म्हणून ईस्ट इंडियन समाजाकडून मला फार अपेक्षा आहे. संघटित असलेला समाज आहे, त्यांच्याकडे चर्च आहे, चर्चमध्ये चांगल्या सभा होऊ शकतात. अत्यंत संघटित समाज जो आपल्या मैताचं सुद्धा नियोजन अतिशय उत्तम करतो, आम्ही तसं करू शकत नाही. आज आमच्या स्मशानभूमी पण खाऊन टाकलेल्या आहेत आणि म्हणून ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे. आता तुम्हाला काय करायचं सांगतो. ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड असेल, सनद असेल, त्यांनी एकत्र ती जमा करायची आहे. आणि आज आपली जेवढी घरं आहेत त्या घरांच्या भोवती आपल्याला एक आउटर बाउंड्री आपण मारायची आहे, सरकार नाही मारणार, आपण मारायची आहे. आणि त्यासाठी खाजगी सर्वेअर आम्ही आणायचा आहे आणि एक नकाशा बनवायचा आहे की तुमचं गावठाण आत्ता किती आहे. तुम्ही ते गावठाण फक्त मोजा, बाकीचं काम माशेलकर करतील. अरे त्यांना माहीत आहे बाहेर जमिनी किती आहेत. बाहेरच्या जमिनीचे सातबारे आपले आहेत, पण माणसं मेलेली आहेत, कुठे दुसरीकडे राहायला गेली आहेत, त्यांच्या नोंदी नाहीत. पण आपल्या जमिनी आहेत, तुम्ही इथे राहता, याचा अर्थ जरी ती जमीन डिक्लेअर केली असेल म्हाडाने आमची आहे, सत्य हेच आहे की मुंबईची जमीन ही ईस्ट इंडियन बांधवांची आहे, कोळ्यांची आहे, आगऱ्यांची आहे, भंडाऱ्यांची आहे. तो शोध आपण नंतर घेऊ. पण आज आपण इथे एकत्र आलात तर तुमच्या गावठाणाचं नाव हे तुम्ही ठेवलं पाहिजे. जसं मूल झाल्यानंतर आपण नाव ठेवतो तसं नाव ठेवलं पाहिजे. आता काय नाव आहे गावाचं? कोळवाड गावठाण याचं नाव आहे. ते गावठाणाचं नाव इथे पाठीमागं बॅनर पण पाहिजे, दुसरी सभा झाली तर, आणि तुमचं लेटर हेड पण पाहिजे. त्या लेटर हेडवर आपलं गाव मोजलेलं असलं पाहिजे, मोजलेलं असलं पाहिजे, त्यात गावठाणा शब्द असला पाहिजे. का सांगतो? बाकी सगळ्या मुंबईनी झोपडपट्टी मान्य केली, एसआरए मान्य केला, विरोध कोणी केला? आशिष शेलारांना आम्ही विरोध केला. इथे वरळीला सांगितलं आम्ही मुंबईचे भूमिपुत्र आहोत, आम्हाला एसआरए चालणार नाही. त्या विधानसभेत कुठल्या आमदारांनी आपल्या बाजूनी पण नाही बोलले आणि विरोधात पण नाही बोलले, कारण एसआरएमध्ये सगळ्या नगरसेवकांचा, सगळ्या आमदारांचा, सगळ्या महाराष्ट्राचा फायदा आहे. कारण मुंबईची जमीन या देशातली सगळ्यात महाग जमीन आहे. 10 कोटी रुपये गुंठ्याची जमीन आहे. त्यांना आपली जमीन पाहिजे, माणसानं बाहेर काढायचं आपल्या. आणि हेच झालं, मराठी माणूस बाहेर गेला म्हणून मराठी माणूस म्हणजे कोण? मनोहर जोशी पण बोलायचे मी मराठी माणसांचा नेता आहे, बाळासाहेब ठाकरे बोलायचे, पण मराठी माणूस नक्की कोण हे कोणी व्याख्या नाही केली. कारण आम्हाला ते हजारो वर्षापासून अस्पृश्य, हलके म्हणत आले आणि ही गोष्ट महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली. आणि म्हणूनच आम्हाला धर्मांतर करावं लागलं. तुम्ही उगाच धर्म चेंज नाही केला, आम्ही चेंज नाही केला, म्हणून आज आमची गावं तोडली जात आहेत. आणि म्हणून मला विनंती आहे आपल्याला की आपल्याला कोर्टात केस मांडायला काही प्रॉब्लेम नाही. आणि ऑलरेडी ती कोर्टात केस आहे, 19ची आहे, आणि सगळी गावठाणं वाचवा असं सांगितलेलं आहे न्यायालयाने. आपली गावठाणं तोडू शकत नाही, पण गावठाण नक्की किती आहे हे मोजायचं काम कोणाचं आहे? तुमचं आहे. विवेन डिसूजांचं हे काम नाही तुमचं गाव मोजायला, तुमचं काम आहे. आपण 5वीला होतो तेव्हा जे शर्ट पॅन्ट घालायचो त्याचं माप वेगळं होतं. आज आपण मोठे झालो तर आपलं माप बदललं. मग गाव आमचं आता किती आहे मोजायचं काम तुमचं आहे. त्याला काय फार लाखो रुपये खर्च येत नाही, 20-25 हजारात गाव मोजून होतं. आणि जर तुमचं घर मोजायचं असेल तर ते पण त्या सर्वेत मोजलं पाहिजे. आता हा जो मधला पॅसेज आहे, बिल्डर काय करतो एसआरए करताना, हे घर घेतो आणि हा पॅसेज फुकट खाऊन टाकतो. चर्च फुकट खाऊन, कुठल्या एसआरएमध्ये चर्च दिले का? कुठल्या एसआरएमध्ये चर्च बांधून दिले का सरकारने? नाही दिलंय. मग आम्ही भूमिपुत्र आहोत म्हणजे आमच्याकडे चर्च आहे, मंदिर आहे, त्याची जागा, तलाव आमच्याकडे आहेत, मोठी मोठी मैदान आहेत. खारदाण्यामध्ये होळीचं मैदान आहे जिथे आशिष शेलारांनी सभा घेतली होती, कारण आम्ही गावकरी आहोत. मग शाळेचं मैदान, शाळा ह्या सगळ्या आमच्या आहेत. आणि आमचं गावठाण डिझाईन करताना
आम्ही मुंबईचे मूळ मालक असल्यामुळे आम्हाला स्विमिंग पूल पाहिजे, आम्हाला सार्वजनिक पार्किंग पाहिजे, आम्हाला आमचं गाव जसं होतं तसं पाहिजे. आम्ही SRAमध्ये येणार नाही. आणि हे करत असताना SRAमधले जे लोक आहेत, SC ST OBC आणि मुस्लिम आणि अदर लोक आहेत, त्यांनासुद्धा सरकारने SRAमध्ये फसवलं आहे. म्हणजे त्यांना काय त्यांच्यावर उपकार नाही केले. रमाबाई आंबेडकर नगरसारखी वस्ती 156 एकर होती, 4 एपेसानी ती 600 एकर झाली असती, पण तिथे लँड राईट्स कोणी मांडला नाही. जर आम्ही 30 वर्षापेक्षा जास्त एखाद्या जमिनीवर राहतो तर आम्ही जमिनीचे मालक होतो. जमिनीचे मालक आम्ही आहोत तर स्वयंविकास करण्याचा अधिकार आम्हाला आहे. आता प्रवीण दरेकर सांगतायत महाराष्ट्राला की मुंबईमध्ये आम्ही स्वयंविकास करणार. अरे स्वयंविकास तुम्ही करणार तर तुम्ही तर पाहुणे आहात, आम्ही मुंबईचे मालक आहोत, मग आमचा स्वयंविकास तुम्ही का सांगत नाही, का सांगत नाही, का लोकांना अज्ञानात ठेवतात. म्हणून ताई, ही सभा आहे ही आपल्या लोकांना जाग करण्याची. हे लोक आपल्याला फसवत आहेत आणि म्हणून इथे टीका झाली. चिंबई कोळीवाड्यामध्ये आम्ही अशीच एक सभा घेतली होती आणि मी त्यांना सांगितली की सभा करायला लोक वर्गणी काढावी लागेल. आता ताई, हा खर्च कोणी केला सांगा आजच्या कार्यक्रमाचा? कोणी केला? तुम्ही केला. हे बघा, ताईच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न नाही, हळदी नाही, हा समाजाचं काम आहे. मग ताईने जर हा खर्च केला असेल तर ताईने 100 रुपये लावले असतील तर 1-1 रुपया आम्ही पण दिला पाहिजे. द्यायला तुम्ही तयार आहात? याला लोकवर्गणी शब्द आहे. हात उंच करा. जाताना ताईला देऊन जायचं, मी तिला फोन करेन. बेईमानी करायची नाही. 1 रुपयाला पण महत्त्व आहे. ही लोकशाही आहे. आज लोकशाही संपली आणि म्हणून सिलेंडर आता येत नाहीत. जे पैसे घेतलेत ना 500, 5,000, 10,000, त्याचा परिणाम काय? आज सिलेंडर नाही आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की या सभेला जो खर्च येईल तो लिहून ठेवायचा, लोकवर्गणी काढायची. म्हणजे जे काय असेल 1 रुपया 10 रुपये सगळ्यांनी काढायचे. आणि दुसरी गोष्ट आहे, हे गावठाण आहे हे आज आपण डिक्लेअर करतो. मगाशी दादांनी पण हात उंच करायला सांगितले होते. हे गाव आपल्याला मोजायचं आहे. कायद्याच्या भाषेत आम्ही मालकच आहोत पण पुरावा द्यावा लागतो. सायन कोळीवाड्याने अशा प्रकारचा पुरावा कलेक्टरला दिला नाही. तुम्ही जर गावठाण म्हणून आपलं म्हणणं सरकारकडे मांडलं नाहीत तर SRAवाले काय करतात? नाही, 20 वर्षापूर्वी सर्वे झालाय तो SRAच आहे. तुम्ही काय करणार? कारण तिथे वकिलांसमोर जेव्हा पुरावे घेऊन येतात ते लोक, हा बघा सर्वे केला, लोकांनी मान्यता दिली, लोकांच्या सह्या आहेत, आणि मग आपला SRA होतो. जे सायनमध्ये झालं ते होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही आज ठराव घ्यायचा आहे. ही जमीन आमची आहे, मी मराठीत बोलतो, ही जमीन आमची आहे आणि ही जमीन आम्हाला मिळवायची आहे. आम्हाला जमीन मालकी मिळवायची आहे आणि आम्हाला स्वयंविकास करायचा आहे. 2 मुद्दा आहे. आम्हाला SRA पण नको आणि क्लस्टर पण नको. आम्ही आमचा विकास करू. आमचे लोक बिल्डर आहेत. हे डेनिस डिसूजाचं घर तोडलं असंच एका बिल्डरनी सांगितलं, ते अत्यंत धोकादायक झालेलं आहे. खोटं होतं ते. त्यात एवढं स्टील होतं की त्यांच्या बापाला तुटलं नसतं 50 वर्ष पुढच्या, एवढं मोठं मजबूत होतं. पण बिल्डरनी पैसे देऊन त्यांना सांगितलं की तोडा, आणि तोडल्यानंतर आम्ही सांगितलं ही जमीन ईस्ट इंडियन समाजाची आहे, डिसूजा बंधूंची आहे, आम्ही जमीन देणार नाही. आणि जमीन वाचवली. आज तिथे अजूनही मालकी डेनिस डिसूजाची आहे. ही मोठी लढाई त्यांनी जिंकली. जोरात टाळ्या वाजवा. त्याच्यामुळे आपली लढाई ही जमिनींची आहे. फ्लॅट किती मोठा मिळेल हा विषय नाही आहे. मुद्दा असा आहे की आपल्याला हे गावठाण डिक्लेअर करायचं आहे. डिक्लेअर करताना आपल्याकडे सनद पाहिजे, जी काय प्रॉपर्टी कार्ड असेल ती पाहिजे. एखाद्या घराला नसेल प्रॉपर्टी कार्ड, नव्याने बनेल, काही काळजी करायची नाही, नव्याने बनेल. ते कसं बनवायचं ते मला माहीत आहे, पण आपण गाव म्हणून संघटित पाहिजे. याला खर्च सगळ्या लोकांनी केला पाहिजे. कोर्टात जायचं असेल तर वकिलांना फी द्यायची वेळ येते. आपल्या बऱ्याचशा केसेस का असतात की आपल्याला असं वाटतं वकिलांना कोणतरी हायकोर्ट पगार देतं, असा लोकांचा गैरसमज आहे. पत्रकारांना पण कोणतरी पगार देतं असं वाटतं. असं नाही होत. त्यांना फी द्यावी लागते आपल्याला. मग ती फी देण्यासाठी गाव कमिटी संघटित पाहिजे. त्याचं गावात अकाउंट पाहिजे. लोकांची जाहीर वर्गणी मागितली पाहिजे. सांगितलं पाहिजे वकिलांची बाबा 5 लाख फी द्यायची आहे, त्यांना वेळेवर फी दिली पाहिजे. ते कशावर जगतील, ते कशावर लढतील? एखादी केस सुप्रीम कोर्टात न्यावी लागते. आणि आपल्या सगळ्यांचे वकील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांनी मांडणी केली. तुम्ही संविधान पाहिलं, संविधानाला काय म्हणता तुम्ही? कॉन्स्टिट्यूशन. त्यामध्ये आर्टिकल 40 आहे, त्यामध्ये सांगितलं आहे की गावं पण संघटित करा. आज नरेंद्र मोदी किंवा सरकार काय सांगतंय? नाही, आम्ही स्मार्ट सिटी करणार, आम्ही SRA करणार. अरे स्मार्ट सिटी SRA करणार, गावठाणांचं काय? गावठाणांचं नियोजन कोणी केलं नाही. आणि सन्माननीय नगरसेवकांना माझी विनंती आहे, इथल्याच नाही, मुंबईच्या नाही, नवी मुंबईच्या, पनवेलच्या, वसई महानगरपालिकेमध्ये आमचा एक नगरसेवक तरुण पोरगा गेला आहे.
त्यांनी ठराव घेतला आहे की तुम्ही पहिल्यांदा गावांचं सीमांकन करा, गावं मोजा आणि त्या गावाला जे विशेष अधिकार आहेत जमिनीचे द्या, त्यांना स्वतंत्र डेव्हलपमेंट पाहिजे. आज एवढे सिनियर नगरसेवक इथे आहेत, हे सिनियर नगरसेवक ओरडून सांगतात की आमचा FSI काय. ज्यांनी मुंबईला जमिनी दिल्यात, ही मुंबई आमची आहे, मुंबईला जमिनी आम्ही दिल्यात, मिठागरांची 5 एकर जागा आमची आहे, जी मीठ आम्ही पिकवायचो. पण हे बोलणारा माणूस नसल्यामुळे आज आमच्या जमिनी घेतल्या आणि जी गावठाणाने त्यांना SRA हे घोषित करायला लागलेत, अतिक्रमण घोषित करायला लागलेत. नवी मुंबईची 95 गावं आहेत, आगरी, कोळी, कराडी, तिथे पण ईस्ट इंडियन आहेत, त्यांची गावं पण हे तोडायला निघालेत. म्हणजे यांचा विकास एकच आहे, मुंबईच्या जमिनी भावानी, चढ्या भावानी विकायच्या, त्या जमिनी विकल्या की त्याच्यावर निवडणुका जिंकायच्या, हा यांचा धंदा आहे. आमच्या घणसोलीमध्ये 2 प्लॉट विकले नगर विकास खात्याने, म्हणजे एकनाथ शिंदेने. हजारो कोटी आले आणि ते त्यातून नगरसेवक खरेदी केले. पैसा बाहेरून नाही आला, पैसा इथलाच आहे. आणि म्हणून मी तुम्हाला काही आज ठराव घेतो. या गावठाणाचं नाव दादा काय सांगितलं तुम्ही? हा काय बघा, बोंबिलवाडी हे नाव सगळ्यात आकर्षक आहे. त्यातून लक्षात येतं की आम्ही मासे खाणारे लोक आहोत. जोरात टाळ्या वाजवा. ठीक आहे, जे का असेल ते कोळवाडा असेल का असेल, पण ते गावठाण म्हणून आज नाव जाहीर करायचं. गाव मोजायला, पेपर काढायला, कोर्टात लढायला तुम्ही वर्गणी काढणार, बरोबर आहे. आणि ही माणसं छोटी नाहीत. तुम्हाला वाटेल का 200 रुपये दिलं का होईल, हे मोठे वकील आहेत. या वकिलांना पण मी ओळखतो, फार मोठी भूमिका आहे त्यांची, असं समजू नका. तुम्हाला लढवायचं असेल, SRAला हरवायचं आहे आणि म्हणून कोळीवाडा लढवायचा आहे, गावठाण लढवायचं आहे. आपण आज ठराव घेतोय की हे गाव मोजण्यासाठी जो खर्च येईल आम्ही तो लोकवर्गणीतून काढू. आमचा नकाशा आपण बनवू, तो कलेक्टरला देऊ, महसूलला देऊ. आणि नकाशा दिल्यानंतर, सरकारला दिल्यानंतर, अगोदर तर रेकॉर्ड काही असेल ते काही म्हणतील म्हाडाबिडा, आपल्याला ऐकायची गरज नाही, आपल्याला ते लागू होत नाही. मुंबईच्या भूमिपुत्रांना क्लस्टर SRA लागत नाही. कोणाचा बाप येऊ दे त्यांना आम्ही सांगू, कोणाचा बाप असू दे, महसूल मंत्री असू दे किंवा मुख्यमंत्री असू दे, आम्ही भारताचे लोक या देशाचे मालक आहोत. आमचं मालक कुणी नाही असं भारतीय संविधान सांगतं. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही मालक आहोत, आमचा मालक कुणी नाही आहे. आणि म्हणून हे गावठाण करण्याचा ठराव आज आम्ही सर्व समितीने घेत आहोत. असा आपण ठराव घेतला. कॅमेरामध्ये रेकॉर्ड करा. मी मराठीमध्ये घोषणा देतो, त्याच्यावर तुम्ही बोलायचं आहे. जमीन आमच्या हक्काची, तुम्ही म्हणायचं नाही कोणाच्या बापाची, बरोबर आहे. बोला, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. आता तुम्हाला मी यातलं टेक्निकल संघटना आहे गावामधली ती सांगतो की एक घर मोजायचं असेल, समजा हे एक घर आहे, त्या घराच्या भोवती आणखी 4 घरं आहेत, 3 बाजूनी घरं आहेत आणि समोरून एक घर आहे. प्रॉपर्टी कार्डसाठी हे 4 जण एकत्र लागतात. आम्ही वेगवेगळ्या पार्टीच्या असो, वेगवेगळ्या विचारांच्या असो. आणि म्हणून मुंबईच्या गावठाणांचा मुद्दा मांडताना मी 2016-17 जे विधानसभेत झालं त्यानंतर लोकसत्तेला बातमी आली की आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आणि आदिवासी मुंबईचे भूमिपुत्र आहेत. हे जर एकत्र राहिले तर ते एकामेकाला साक्ष देऊ शकतात. आणि म्हणून आपण सगळेजण आंदोलनात एकत्र असलो पाहिजे. ताईने आज आम्हाला बोलवलं, म्हणजे भंडारी इथे आलेले आहेत, कोळी आलेत, आगरी आलेत, ईस्ट इंडियन तर यजमान आहेत, म्हणजे मांडवाचे मालक आहेत, मी नवरीत त्यांची आहे, बरोबर आहे. त्यामुळे तुमचा मांडव आहे, पण तुम्ही दुसऱ्यांना बोलवलं यासाठी जोरात टाळ्या. हे गाव मोजताना ह्या गावाच्या बाजूनी आणखी कुठली गावठाण आहेत माहिती आहे तुम्हाला? जवळ कुठली गावठाण आहे? हां, म्हणजे 4 गाव आहेत की नाही, त्या 4 गावांना हा मेसेज गेला पाहिजे, व्हिडिओ गेला पाहिजे. आणि त्या लोकांना सांगितलं पाहिजे तुमचं आम्हाला एक पत्र लागेल की आमचं गावठाण इथे आहे. म्हणजे आपल्याला त्या गावांना पण निमंत्रण द्यावं लागेल, तिथे पण मीटिंग घ्याव्या लागतील. कारण हे चतुर्सीमांचे मालक अशी ती कन्सेप्ट आहे कायद्याची. त्या कायद्याच्या कन्सेप्टमध्ये हे गावठाण बसवायचं आहे. आणि म्हणून मी आता अधिक काही बोलत नाही. तुम्ही लोकवर्गणी काढायचा निर्णय घेतलाय. तुमच्याबरोबर ठाणे, रायगड, पालघर, मुंबई इथली सगळी गावठाणं आहेत. आम्ही तुमच्यासारखीच लढाई लढतोय. नवी मुंबईत लढतोय, उरणमध्ये लढतोय, पनवेलमध्ये लढतोय, पालघरमध्ये लढतोय आणि मुंबईतले लोक आहेत. फक्त आमच्याकडून चूक झाली, जी सायन कोळीवाड्यात झाली ती पुन्हा करायची नाही. चुकून SRAला मान्यता द्यायची नाही. आम्ही स्लम नाही,
आणि मी मुस्लिम बांधवांना पण सांगतो, तुम्ही जर मागितले तर तुम्हाला या देशाची जमीन मिळू शकते, मागावी लागेल. आम्ही भारताचे नागरिक आहोत, आम्ही पण भूमिपुत्र आहोत, पण आम्ही बोलत नाही. आणि म्हणून बिल्डरांसाठी धारावी विकली गेली. मिठागरांच्या जमिनी 5,000 एकर आमच्या होत्या, याला अदानीला द्यायचा काही प्रश्नच नव्हता. अदानीची कुटुंब किती आहेत? आज मुंबईमध्ये अनेक गरिबांना हे जे गावठाण आहे, हे घर आहे, ह्या घरामधली जी लोकसंख्या वाढली त्याला राहायला जागा नाही. आणि म्हणून गावठाणाचा जो कायदा आहे ग्रामपंचायतमध्ये, तो सांगतो की दर 10 वर्षांनी जी लोकसंख्या वाढेल त्यासाठी 200 मीटरची हद्द तुम्ही वाढवू शकता. आणि मुंबईला सुद्धा गावठाण कायदा लागू आहे. मी आशिष शेलारांना धन्यवाद देईन की जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं वरळीला, तेव्हा त्यांनी मान्य केलं की मुंबईचे भूमिपुत्र आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी आहेत, त्यांना गावठाण भेटलं पाहिजे. विधानसभेत तो ठराव झाला, पण विधानसभेतला ठराव आहे तो जमिनीवर आणण्याचं काम प्रबोधन करणाऱ्या लोकांचं होतं. आणि यासाठी बघा, आज डेनिस डिसूजा, मनोज माशेलकर, अल्मेडा दादा, विवियन डिसूजा, हे सगळे लोक कष्ट घेत आहेत, तर त्यांना तुमचा पाठिंबा असला पाहिजे. एखादा नेता त्यांच्या घरातून इथपर्यंत येतो, त्यांना कामं नाहीत का? त्यांची बायका मुलं पण घरी वाट बघतात. तुम्ही तर तुमच्या घरी आहात, तुमची आता भाकरी बनली असेल, फोन येईल घरून, ताई जेवायला ये, बोरबुरगी सांगेल जेवण झालं, आम्ही उरणला कसे जाणार खायला? त्यांची पण काळजी केली पाहिजे की बाबा नाही, भाकरी खाऊन जा तुम्ही. ही माणुसकी असली पाहिजे आपल्या गावठाणामध्ये. तर हा विषय असा आहे की आज ही जी सभा झाली, ह्या सभेमध्ये आमचे पत्रकार बंधू इथे आलेले आहेत. CWC चॅनलचे मालक आहेत, ज्यांनी ईस्ट इंडियन भावांचा जो परवाची जी व्हिडिओ आहे ती गाजवली, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात गेली. 4 ते 5 लाख लोकांनी ती पाहिली. सुनील सरवदे असं त्यांचं नाव आहे. आज सुद्धा हा व्हिडिओ ते पोहोचवतील अशी माझी त्यांना विनंती आहे. मी आता इथे खरं म्हणजे सगळ्यांची भाषणं झालेली आहेत. आपल्याला कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. वकील साहेब, आपल्याला विनंती आहे. वकील साहेब, आपल्याला बोलायचं आहे? हां, नाही ठीक आहे. खरं म्हणजे वकील हे कोर्टात बोलत असतात, पब्लिकमध्ये बोलताना ते अत्यंत जबाबदारीने स्टेटमेंट देतात, त्यांचा मला आदर आहे. पण एक गोष्ट आहे की तुम्हाला सांगतो की ईस्ट इंडियन समाजाचे जे लोक आहेत ते शिकून एवढे मोठे वकील झालेत, याचा मला खूप अभिमान आहे की मुंबईमध्ये आमचे मोठे भाऊ कोण असतील तर ईस्ट इंडियन बांधव आहेत, जे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात आमच्याविषयी बोलू शकतात. आणि आमची हीच भूमिका 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अलिबागला आंदोलन केलं, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. आणि भारतीय संविधानामध्ये हा कायदा आणला की जमीन जे राहतात त्यांची जमीन असते. त्यामुळे SRAला उत्तर खरं म्हणजे मुंबईकरांनी दिलं पाहिजे. SRAमध्ये आमच्या SC/ST मुस्लिम भावांची फसवणूक झालेली आहे, पण ती फसवणूक कोणी कधी उघड नाही केली. त्यांना सुद्धा लँड राईट्स मिळू शकला असता, पण आम्ही ते कोणी भूमिका मांडली नाही. आणि बिल्डरच्या फायद्याचा विषय होता हा सत्ताधारी पार्कांनी केला. SRA हा फ्रॉडच आहे, मोठी फसवणूक आहे मुंबईची, पण त्यावर बोलणारा कोण आहे? आणि म्हणून आम्ही आशिष शेलारांना सांगितलं, ठीक आहे SRAमध्ये आमच्या भावांना तुम्ही फसवलात, पण कोळीवाडे, आगरवाडे, भंडारवाडे, ईस्ट इंडियनवाडे यांना आम्ही फसवू देणार नाही. आणि म्हणून ही जमीन मालकीची लढाई आहे. हा राष्ट्रवाद आहे भारताचा. या देशामध्ये OBC, SC, ST आणि अल्पसंख्याक यांना लँड राईट नसेल तर तुमचं हिंदू राष्ट्र आम्हाला नको आहे. आम्हाला संविधानिक राष्ट्र पाहिजे. हा भारत आमचा देश आहे आणि त्याचे आम्ही मालक आहोत. ही गावठाण चळवळ आहे. गावठाण चळवळ छोटी नाही. सीमेवर जे सैनिक मरतात, गोळ्या छातीवर घेतात, तीच ही चळवळ आहे. इथे पण तसंच लढावं लागेल. इथे गोळ्या घालणारा अदानी असेल, आम्हाला आमच्या जमिनी घेणारा अदानी असेल, त्याला उत्तर दिलं पाहिजे ही विनंती करतो. आणि सांगतो की भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. शाळेमध्ये प्रतिज्ञा आहे ना आपल्याला. हे नातवंडांना सांगायचं असेल तर प्रॉपर्टी कार्ड टिकवावं लागेल, गावठाण टिकवावं लागेल. उद्या नातवंड बोलतील, बाबा भारत माझा देश आहे, आपल्या जमिनीवर आपलं नाव आहे का? नाही, नाव तर अदानीचं आहे मुंबईवर, आमचं नाव कुठे आहे? म्हणून या गावठाणाच्या बाहेर एक बोर्ड लावा. या गावाच्या नावाने ईस्ट इंडियन वाडा आहे, ईस्ट इंडियन गावठाणाचा बोर्ड लावा. लोकांना कळलं पाहिजे हे मुंबईचे मालक आहेत, हे मुंबईचे भूमिपुत्र आहेत. मला वाटतं आजची सभा कोणाला बोलायचं नाही ना, थोडक्यात बोला, कारण आता लांबवण्यात अर्थ नाही. हां हां, बोला थोडक्यात. गुड इव्हनिंग सगळ्यांना. मी डेनिस डिसूजा, रेनाल सांताक्रूजला, सांताक्रूज ईस्टला. जसं दादांनी पण गाईड केलं त्या हिशोबाशी मी माझं रेता घर खुदच्या हाताशी डेमॉलिशन केलेलं आहे, तोडलेलं आहे. आणि कोर्टामध्ये ते सगळं सिद्ध झालं आणि मालकी माझ्या हातात दिलेली आहे. तर जागेचा ताबा माझ्याकडे आहे अख्खा. गौरी माझी रिलेटिव्ह होती, ते लोक सगळे रेंटवरती गेली, कारण प्रॉब्लेम एकच होता, लढायला कोण तयार नव्हतं. तशी बाई लढतंय ना आज गावात,
तर तिचं घर ती बसू शकते. तुमच्यासाठी तिने आज ही मीटिंग अरेंज केलेली आहे. तर तैसंच कोण पण पुढे जाते ना, त्या संघाचे शोल्डर द्या, तुमचा सपोर्ट द्या त्याला. आणि संघात एक संघाटी झाल्याशी ना तुमचा मुठी जशी आपण बोलतो ना एक संघाची तुटे नाही, तसं होणं गरजेचं आहे. तर ही जी गावाची हाल ना तुमची, दादाचं जे म्हणणं आहे ते संघटित म्हणजे गाव कमिटी बनवणं गरजेचं आहे. गाव कमिटी बनवूनशी एक रजिस्टर आणि आपलं बोर्ड लागलं पाहिजे गावाचं, आणि त्याच्यावरती जी लेटर तुमचं जाईल, जो तुमची मीटिंग जाईल ही त्याला चावडी मीटिंग बोलतात. ही कालीनची जी टीम आहे ना, ही कालीनचं प्रेसिडेंट आहे KW कलिना वेल्फेअर आणि कलिना गावडनचे आम्ही सरपंच काढलेले आहेत, मोठे गावचे सरपंच आहेत. तर ही जी टीम आहे ही टीम तसं काम करते. आपल्या गावात पण आपल्याला सरपंच काढायला लागेल, आणि गावांचा सरपंच आहे म्हणून आपण 4 गाव बाजूचा सपोर्ट दादानी कला विचारला, कारण आयडेंटिटी द्यावायला लागतं. आज कलिना गाव तुम्हाला सपोर्ट करायला यायला कला आहे ना, बिकॉज आम्ही त्याला सांगितलं की हे गावाला नीड आहे तुमच्या सपोर्टची, त्यासाठी ते लोक आले. तसंच विजय गावाला काही प्रॉब्लेम असेल तर तुमची 4 माणसं ते पोहोचली पाहिजे. हर एक गावाचा सपोर्ट म्हणजे त्यांचं लेटर वरती लिहिलं जाईल का आम्ही खरंच हे गावठाणाच्या माणसाला ओळखीतो, आणि 100-200 वर्ष 400 वर्ष आयला रेगेली माणसां आणि स्थानिकां. आता तुम्हाला ओळख नाही मिळली तर मग कैसे काय ओळखेल? जिथं काय आयडेंटिटी आहे तुमचे साधे प्रॉपर्टी कार्ड होते तुमच्या आजादची नावान. आता तुम्हाला SRA मध्ये डिक्लेरेशन झालं ना, तुम्हाला पात्र करणारच नाही, कारण तुमच्या आजादची नाव कशी होती. आता आम्ही पहिला सुजे होतो, आज डिसूजा आहोत, तर ते नावामध्ये फरक होतो. ते आयडेंटिटी कार्डेच पण आपलं वय निघून जाईल तुमचं. तर हे सगळं चीज आहे. आणि एक गावठाण लहान जे आता जो ठराव जो दादा बोलते ते बघा, ग्रामपंचायत याच्यामध्ये गावठाण म्हणून मेन्शन केलेलं आहे. कंचीस बुक तुम्हाला काही मिळणार नाही, गावठाण मेन्शन केलेलं. गावठाण या पहिल्याच लाईनला मेन्शन केलेलं आहे, जमिनीचा हक्क दिलेला आहे. हे बुका म्हणते, ही बुक सगळी चनी रोड गॅजेट हाऊसला बनतात, प्रिंटिंग होतात ही सगळी बुक. थोडंसं आटोपतं. आणि त्याचप्रमाणे जी तुम्हाला सांगितली सनद, तर सनद कोणी वाचिली? कोणी वाचिली? कुठचा पेपर तुमच्या हातानच आहे, तुमच्या घरनच आहे, तुमचे कबाडात कोणी वाचिली ती सनद? खरं सांगा, कोणी वाचिली असेल तर हात वरती करा. कोणीच नाही वाचिली तर दिनेशजी शॉर्टकट मध्ये घेऊ आपण. तर या सनदवरती वंश परंपरे म्हणजे एन्सेस्टर वाईज ती जागा तुमचे पूर्वजांना म्हणजे जी पोरांना त्यांच्याच नावावरती होत राहील. थर्ड पार्टी कोणाच्या नावावरती जागा होणार नाही, असं क्लिअर कट याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि ही सनद तुम्हाला यासाठी दिली आहे काही तुमची आयडेंटिटी आहे, गावठाणाची आयडेंटिटी आहे तुम्हाला. तर या सगळं चीज जे आहे पेपर्स पाणी हे तुम्हाला जपूनशी फाईल करूनशी एक्झिक्यूट येणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात पहिला तर बघा, हर काही गावाला खर्च लागतो, तो खर्च जमा करणं गरजेचं आहे. आणि ते तुमची सोसायटी आपली कमिटी बनेल, त्याच्यावर तुमचं सगळं रेकॉर्ड येतील आणि हर एक जण त्याच्यावरतीच हे करेल. आता सगळ्यात पहिला काय येतं? आयडेंटिटी. आता तुम्हाला कैसं ओळखी देईल? मुंबईची भूमिपुत्र, आता तुम्ही काय बोलता? ईस्ट इंडियन मराठी. त्याचप्रमाणे मिनी जो सर्वे केलाय, हो नंतर बोलू, हे एक आहे, नंतर बोलू आपण. मी दादा दावळ ते पक्षी बघा, ठीक आहे. तर ते हिशोबाशी आपण एकजूट होणं गरजेचं आहे. तर मी राजेंद्रला पूरक हे करते, ठीक आहे. नाही ऐका, तो विषय आपण नंतर घेऊ. डेनिस डिसूजा हे तरुण नेते आहेत. मगाशी दादानी खंत केली तरुण नाहीत, तर त्यांनी जे काम केलेलं आहे ते फार मोठं आहे. फक्त आता सभेचा वेळ जास्त आला तर तुम्ही कंटाळाल म्हणून आपण सभा संपवतो. आपण दुसरी एक मीटिंग घेऊ आणि त्या मीटिंगमध्ये सविस्तर चर्चा करू. आता आपण सगळ्यांना मी विनंती आहे की आपण उभं राहावं, आपण राष्ट्रगीत घेऊ आणि आपण सभा संपवू.